शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर या ठिकाणी चालू आहे. पाठीमागं हारू दिसतोय आणि पूर्ण जी केळी आहे ती केळी काढून टाकायचं काम चालू आहे. जवळजवळ 8 एकर जुनी आणि 8 एकर नवीन आणि 2-3 एकर नवीन अशी 10-12 एकर ही केळीची बाग किशोर भाऊंची आहे. आणि किशोर भाऊ पूर्ण या केळीवरती नांगर नाही म्हणजे हरू फिरवता येते. नांगर आपलं दरवेळचं म्हणणं राहिलं, पण आता ही हरू फिरवता येते. तर आपण सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, तो मी तुम्हाला बघायला टाकतोच. पण त्यांच्या थोड्याशा अडचणी ज्या आहेत त्या त्यांच्याकडून जाणून घेऊ. चला आपण बाग पण बघू. तर बाग आणि जमीन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता हिरवळीचं खत म्हणू शकतो आपण याला, हे भाऊ करत आहेत. आणि जे घडं आहेत ते घडं, हे घडं तुमच्या समोर आहेत. याची अडचणी काय आल्या भाऊ, आणि हे घडं एवढे लहान का राहिले ते पण सांगा. जे पाऊस राहिला ह्या वर्षी भरपूर पाऊस राहिल्यामुळे जमीन मुळ्या चालतात, त्याला बुरशी पडली. जवळपास आपण जो न्यूमोनिया म्हणतो, काय म्हणतो, निमोटेड सारखा प्रकार होता. बुरशी व ती बुरशी मुळ्यावर पडल्यामुळं झाडाची जी ग्रोथ पाहिजे ती ग्रोथ बनली नाही. आणि सुलतानी आसमानी संकट आपण दोन्ही म्हणत असतो. आता हे सांगितलं त्याने आसमानी संकट. आसमानी संकट म्हणजे काय की अति पाऊस, जवळ 7-8 महिने पाऊसच राहिला. याला आता पाणी दिलेलं आहे तुम्ही? नाहीये. तर मग आता मे पासून रान बोललंय, तर ते आतापर्यंत हे याच्यात चिखलच आहे. एवढा पाऊस या रानामध्ये राहिलेला आहे आणि केळीला भरपूर पाणी लागतं म्हणतात, पण एवढं पण जास्त पाणी लागत नाही की जसं शेवळाच निघाव. दुसरी गोष्ट, आसमानी संकट सुद्धा याला आहेत. या इकडे या. आसमानी झाली, आता सुलतानी संकट. व सुलतानी संकट याच्यामध्ये तुमच्या याचे तुम्ही असं सांगितलं की केळी ही जी काही बाहेर देशात जात होती ती शासनाने थांबवली, बरोबर. तर हे सुद्धा भाऊंच्या सांगण्यातून मला जाणवलं की असं सुद्धा शासन जे काही जीवनावश्यक कायद्यामध्ये येईल किंवा मग अशा काही जे परराष्ट्रीय धोरणं असतात त्याच्यामध्ये याचा सुद्धा अडचणी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर येतात. आणि 2-3 वर्षात माग बाहेर जाऊन आली केळी, तर 2-3-4 हजारापर्यंत भाव गेला केळीचा. बरं. पण आता हे बंद केल्यामुळे समजा मग काही झालं की लय नुकसान झालं. प्रत्येक शेतकरी असंच नुकसान, एवढं प्रत्येकाचं शेतकऱ्याचं असंच नुकसान. फक्त एकच फळबाग नाही, सगळ्याच अडचणीच्या आपल्याला पाहत आलेलं आहोत. तर यांचे हे जे घडं आहेत हे घडं जास्त अति पाऊस पडला आणि उन्हाळ्यामधली हीट, निसर्ग सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहत नाही, अशा काही प्रकार झाला. पण नक्कीच कमीत कमी निसर्ग नाही तर शासनाने तरी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आणि शेतकऱ्याला जे काही अशा अडचणी, जीवनावश्यक कायदा जो आपण म्हणतो, या इकडं जर तुम्ही बघत असाल जीवनावश्यक कायदा जे म्हणतो, अशा कायद्यामधून केळी असेल, कांदा असेल, या अशा पिकं ठेवायला काही अडचण नाही. शेतकरी शासनालाच वाटून डुकरं सुद्धा ही सुद्धा त्यांच्या शेतामध्ये बरीच अडचण आहे की या अडचणीतून त्यांनी बागी वाचवलेल्या आहेत. जवळपास आपला हा किती सर्व जुना आणि नवीन मिळून किती, 12 एकरचा बाग, आणि त्याला डुकरातून वाचवायचं, त्याला या अति पावसातून वाचवायचं. आणि त्याच्यानंतर 2 रुपये किलो म्हणलं ना तुम्ही, 2 रुपये 3 रुपये किलो जो भाव आहे तो आपण पाहता. तर या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी शेतकऱ्यांसमोर फार मोठ्या समस्या म्हणून निर्माण झालेल्या आहेत. रानामध्ये एकही गवत तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही जमीन, तुम्ही झाडं एकदम व्यवस्थित लावून टिश्यू कल्चर काय जात आहे G9. तर G9 व्हरायटी त्यांनी टिश्यू कल्चरची लावली. त्याच्यानंतरच्या येणाऱ्या अडचणी तुमच्या समोर आहेत. भोईत आपलं एकदा परिचय करून द्या. किशोर शेषराव आर्दळ, राहणार राजाटाकळी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. तर शेतकरी मित्रांनो, किशोर भाऊची शेती दुसरी सुद्धा, त्यांचा सह्याद्री वाहिनीवरती कपाशी शेतीवरती एकरी 25 क्विंटल कापूस काढला म्हणून त्यांचा मान सन्मान झालेला आहे. त्यांचं 2011ला त्यांच्याकडं डाळिंब, त्यांच्याकडं मोसंबी आहे, त्यांच्याकडं आता टरबूज पण होतं. तर टरबूज आणि केळीमध्ये त्यांचा जवळपास आताचा जो खर्च आहे हा जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये त्यांनी मातीत घातलेला आहे. आणि आता त्याचं हिरवळीचं खत करणं चालू आहे. ही भावना आणि ह्या गोष्टी काय असतात ते शेतकरी आहे आपण म्हणून आपल्याला कळतं. कारण की आपणही आत्ता जी बाग सीताफळाची बाग काढली त्यातून तुम्हाला मी माझ्या भावना सुद्धा व्यक्त करून दाखवल्या की भरपूर त्रास, भरपूर मेहनत लागती आपल्या सगळ्या बागेला उभं करायला. आणि त्याच्यानंतर हे कष्ट जर आलं फार अडचणीचे. तर नक्की की मला हे आता ही आज बाग मॉडेल म्हणजे मला काय हे नाही, पण असं मी 8 दिवस झालं मी इतका ट्रेस्ट मध्ये म्हणजे हेच ना तणावात की हेच नाही राहिलं. म्हणजे कसं करायचं माहिती आहे का, आपण ही बाग आहे, हे बाग मध्ये मी टेम्परेचर मागच्या वर्षी टेम्परेचर मध्ये वाचली. बरोबर. आता याच्यात वाचली ना, आता समजा ह्या ग्रोथमुळं भावामुळे पाडणं म्हणजे हे नाही ना. बरोबर. टेम्परेचर मध्ये लय अवघड असते. केळीचं म्हणजे लय रोप डायरेक्ट लॅब मधून आलेलं असतं. बरोबर. त्याला आपण वाचवणं डायरेक्ट हे करू. बरोबर. तर या गोष्टी आपणही सरकार म्हणून कुठंतरी निदर्शनात घ्याव्यात. आताची पिढी जी आहे ती आताची पिढी
कुठून माहिती काढून सगळं करायचा प्रयत्न करते आणि हे चांगलं घडून आणते. आणि त्याच्यामध्ये हे सरकार दळबद्री कोणाचंही सरकार असो, चक्क्या पंचायतचं कोणीही सरकार जरी असलं तरी ते शेतकऱ्याचा पक्ष फक्त विरोधी पक्ष असतो आणि तोच शेतकऱ्याच्या बाजूने बोलायचा प्रयत्न करतो आणि तो सत्तेत आल्यानंतर तोही तसंच करतो. तर नक्कीच याचा विचार आपण करावा, जेणेकरून पुढची पिढी ती शेतकरी म्हणून काम करायला तयार होईल. नाहीतर पुढच्या पिढीने जर शेती म्हणून शेती करणं जर सोडलं आणि स्वतःपुरतं जर विकवायला ठरवलं तर लय मोठ्या अडचणी तयार होतील. तर आम्ही प्रयोगशील शेतकरी आहोत. हे पीक नाही आमची हे जे उणीव झालेली आहे, हे जे घाटा झालेला आहे, आपण दुसऱ्या पिकात भरून काढू. बरोबर आहे. पण नक्कीच पण नक्कीच यावरच सुद्धा विचार आपण करावा ही आपणास विनंती करतो. थांबतो आणि भाऊंना पुढच्या पिकासाठी त्यांना शुभेच्छा देतो. हो, राम राम.